खेळाडू, सर्व पंच, सर्व ग्रामस्थ, सर्व प्राचार्य, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू भगिनी, मी जवळपास 4 वाजल्यापासून ग्राउंडवर या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचा खेळ त्या ठिकाणी पाहिला. अतिशय म्हणजे डोळ्याचं पारणं फिटेल अशा पद्धतीने हा सगळा खेळ या ठिकाणी आज पाहायला मिळाला. काही गोष्टीमध्ये काही मुलं थोडी चिडचिड करत होती, कधी पंच चिडचिड करत होते, आणि असं एक खेळामध्ये होतच असतंय. हरल्याच्या नंतर थोडा माणसाला राग येतो आणि माणूस त्या रागाच्या ह्याच्यामध्ये थोडंफार काही बोलतो. पण हे खेळामध्ये असू द्या, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये सगळ्या अशा गोष्टी नेहमी होत असतात. त्याचं काय फार नागेश सर काय तेवढं म्हणावं घ्यायचं नाही. त्याचं काही तुमचं संभाषण मगाशी ऐकलं, मी बाजूला बसलो होतो, म्हटलं लगेच मध्ये आपण जर आलो तर तुमचं काही मनातलं एकदा बाहेर जाऊ द्या म्हटलं. मध्ये नंतर शांत होतं वातावरण. चांगल्या स्पर्धा आमच्या कॉलेजने, आमचे शिंदे सर आणि संस्था, आमच्या संस्थेत सगळ्यांनी, प्राध्यापकांनी अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. तुमची सगळ्यांची जेवणाची व्यवस्था, इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, ग्राउंडची व्यवस्था, सावलीची सगळी व्यवस्था इथं आम्ही त्या ठिकाणी केली. काही एखाद्या गोष्टीमध्ये काही कमतरता राहिली असेल तर ती तुम्ही सांगा जरूर आमच्या सरांना. त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घेऊ. पण पुढच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारच्या चांगल्या स्पर्धा या ग्राउंडवरती सर आपण जरा थोड्या लवकर घेऊ. या स्पर्धा यावेळेस लेट झाले, मला वाटतं ते साधारणपणे डिसेंबरमध्ये आपण या स्पर्धा घेऊ. 12वीच्या 10वीच्या परीक्षा होण्याच्या अगोदर या स्पर्धा आपण या ठिकाणी घेऊ. त्यावेळी सुद्धा एवढे संघ आता आलेले आहेत. मी इंदापूरचा संघ आहे. आता इंदापूरची मी ज्यावेळेला खेळाडूंची ओळख केली त्याच्यामध्ये गायकवाड नावाचेच बरेच विद्यार्थी आहेत. त्यानंतर हेगडे आहेत, देवकाते आहेत, नंतर अजून मला वाटतं माने पण आहेत, असे वाघमोडे पण आहेत, बरेच आडनावाची. आणि तिथले मला वाटतं आता ह्या पिढीतली लोक आहेत, पुढच्या पिढीतली यांच्या म्हणजे माझ्याबरोबरची त्या आडनावाची बरीचशी लोक माझ्या ओळखीची आहेत. त्या गावातली मी नावं पण त्या मुलांना सांगितली. शेवटी आपल्या जिल्ह्यामधले आपण त्या ठिकाणी काम करतो. तुम्ही इतक्या लांबून चिंचवडच्या मुलींचा संघ या ठिकाणी आलेला, अतिशय चांगला खेळ त्या मुलींनी त्या ठिकाणी खेळलेला आहे. मी सर्व विजेत्या संघांचं, जे थोडे हरलेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि महाविद्यालयाने तुमची चांगली सोय केली, त्यामध्ये काही एखादी त्रुटी आमच्याकडनं राहिली असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि मला एक खेळाडूंना एकच सल्ला द्यायचा आहे, कुठलाही खेळ असू द्या किंवा कुठल्याही समाजामध्ये ज्यावेळेला आपण कुठलं काम करतो ते खेळाडू वृत्तीने केलं पाहिजे. हारजीत तर असतेच, की तुमच्यामध्ये हारजीत आहे, राजकारणामध्ये पण हारजीत असते. परंतु हारजीत जरी झाली तरी आपण जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयापासून आपण बाजूला जाता कामा नये. समजा तुम्ही आता एखादा संघ तुमचा आता हरला असेल, आता आमच्या इथं राणीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही यावर्षी हरलो, तर पुढच्या वर्षी आम्ही पहिला नंबर आणणार, इतका आत्मविश्वास त्या ठिकाणी आपल्याकडे असला पाहिजे. आणि तो तुम्ही आत्मविश्वास बाळगा आणि पुढचं तुमचं करिअर घडवा. तुम्हाला तुमच्या सर्व खेळासाठी, तुमच्या पुढच्या फ्युचरसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.